आजकालच्या का नाही सुना आणि पुरी लय नशीबवान आहेत. का माहिती आहे का? तर त्यांच्या हातामध्ये आता गुगल आहे, यूट्यूब आहे. एखादी रेसिपी त्यांना करायची असेल, पटदिशी गुगल करतात आणि विचारतात. आमच्या टायमाला कसं होतं, एकतर आईने सासूनी शिकवलेलं, नाहीतर पेपरात आलेली एखादी रेसिपी बघायची, नाहीतर शेजारणीची बघायची आणि ती करायचं. पण आजकालच्या पुरींना तसं नाही. जे पाहिजे ती गुगलवर सर्च करतात आणि लगे बनवतात आणि हुशार बी आहेत बरं का आजकालच्या पुरी. अशीच एक सापडलेली आमच्या सुनबाईंना रेसिपी आहे. कोथिंबीर घेतली, चांगली धुवून बारीक चिरून घेतली. कढईत थोडंसं तेल टाकलं, लसणाची फोडणी करून चिरलेली कोथिंबीर घातली, चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि उकडलेला बटाटा घालून गोळा करून घेतला. साधी आपल्या चपात्याला तिंबते तशी कणिक तिंबून त्याच्यामध्ये का नाही बारीक गोळा घेऊन असा तो पूर्णाला जसा आपण गोळा भरतो तसा ती कोथिंबीरीचा गोळा भरून लाटून घेतली. बघा दोन्ही बाजूंनी तूप टाकून शेकून घेतलं. एकदम पौष्टिक असा पराठा तयार झाला. चला तुम्ही बी करून बघा. चिरलेला पोळपट कोणाकोणाला दिसलाय त्यांनी बी कमेंट केल्याशिवाय जायचं नाही बरं का.